खेळत राहायचं. ते काढतो परत काढतो, ठीक आहे 4 वेळा 2 वेळा फेल 4 वेळा दिवसातल्या 1500ची सोय झाली पाहिजे. एवढं टार्गेट करून काम करायचं. भोसडे गेलं तुम्ही तरी लोक कसं लावायचं. पण त्याचं ते चार्ट बघा, मग इकडचा आकडा तिकडच गेला, तिकडचा बंद पाहिजे असा पाहिजे की त्यानंतर आपल्या अंकाला परत हात लागला नाही पाहिजे. खेळायचंच नाही. हा मग ते महत्वाचं आहे. मी तुम्हाला सांगू का, टार्गेट करायचं की ह्या वर कमाईमधनं आपल्याला नाही म्हटलं ना तरी महिन्याला 15-20-25 रुपये निघाले. 5-20-25 रुपये वर कमाईमधनं निघाले. टाइमपास घ्यायचा वाद झाली. तुम्ही त्यातच अडकून पडलं तर तुमचं आहे ते सगळं टेस्ट मॅच खेळत राहायची. प्लेड 1 रन काढ प्लेड. तेच रिपीट मारत राहायचं. आता काल संध्याकाळी मी खेळलो आणि ते संध्याकाळी परत आलं ना 1-2-3 परत रात्री जर मी अजून 1000 रुपयाला घेतो तर 1-2-3 1000 रुपये डबल झाले ना. किती आल्यानंतर आपल्याला कळतं 2-3 दिवस हेच राहले. मी काय म्हणतोय, रिस्क घेऊच नका ना. आणि ते पण नसेल ना करायचं तर त्याच्याहीपेक्षा अजून असतो. 5 रुपये नाही डीपी टाकली, डीपी 3 रुपये टाकली म्हणजे येताना 900 रुपये येतात. म्हणजे जेवढे खेळ झाले तेवढे पैसे रिकव्हर होतात. डीपी झालं तुम्ही 1000 रुपये पण खर्च करायची गरज नाही, 900 करायचं. 500 रुपये अजून प्रॉफिट वाटतं. हा अजून तुमचा प्रॉफिट काय. पण जर समजा डीपी लागला तर तुम्हाला फक्त तुमचे लावलेलेच पैसे परत